नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. फॉर्म्युला लागू, कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार लाखोची रक्कम. तर इतक्या महिन्यांच्या एरियरबाबत आली मोठी अपडेट. लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक वेतनवाढीशी संबंधित बातमी समोर येत आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे 8वा वेतन आयोग. नव्या वेतन आयोगामुळे पगार किती वाढेल, एरियर किती मिळेल आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत आनंदाची कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा प्रस्ताव हा महत्त्वाचा ठरू शकतो. जर फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत गेला तर काही कर्मचाऱ्यांना तब्बल 53 लाखाहून अधिक एरियर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी संघटना आणि निवृत्ती वेतनधारकांमध्ये आता मात्र मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. वेतन आयोगासंदर्भातील विविध मागण्या आणि शिफारशी सादर करण्यासाठी 15 जून 2026ची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 22 आणि 23 जून रोजी लखनौ येथे अत्यंत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत वेतनवाढ, फिटमेंट फॅक्टर, भत्ते आणि निवृत्ती वेतन सुधारणा यासारख्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिफारशी लागू झाल्यास लेवल 11 ते लेवल 14 या श्रेणीतील अधिकारी या बदलाचा सर्वाधिक लाभ घेण्यामध्ये असू शकतात. चर्चेत असलेल्या आकडेवारीनुसार विविध महिन्याच्या कालावधीसाठी संभाव्य एरियर पुढील प्रमाणे असू शकते. लेवल 11 सुमारे 25.18 लाख, लेवल 12 सुमारे 29.31 लाख, लेवल 13 सुमारे 45.79 लाख, तर लेवल 14साठी सुमारे 53.64 लाख. यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खात्यात मोठी एक रकमी रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाकडून मोठ्या दिलासाची अपेक्षा आहे. फिटमेंट फॅक्टर, वेतनवाढ, संभाव्य एरियरबाबत आता विविध अंदाज व्यक्त केले जात असले तरी अंतिम निर्णय आयोगाच्या अहवाल आणि सरकारची मंजुरी यानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे लक्ष लखनौतील बैठका आणि आगामी शिफारशीकडे लागलेले आहे.